येणाऱ्या झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात सोनके येथे शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजितदादा गट यांची बैठक पार पडली आणि पुढील रूपरेषा ठरवण्यात आली. निवडणुकीच्या संदर्भात आज आपल्या गावची या ठिकाणी अचानक मीटिंग आयोजित झाली, तरीसुद्धा बहुसंख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित झाला. खरं तर या निवडणुकीच्या अगोदर भाऊ आम्ही या ठिकाणी मीटिंग बोलवली होती आणि त्या मीटिंगमध्ये पण मी ह्या लोकांना सांगितलं होतं, उद्या तिकीट कुणाला मिळेल, कोण इच्छुक आहे, वरच्या भागातले कोण इच्छुक आहेत, खालच्या भागातले कोण इच्छुक आहेत, जिल्हा परिषदला कोण इच्छुक आहे हे आपल्याला माहीत नाही, पण तिकीट कुणालाही पण मिळू द्या. मी सुरुवातीलाच त्या ठिकाणी परवा क्लिअर केलं होतं की या भागानं आपल्या गावात फार मोठा विश्वास दिलेला आहे. गेली 10 वर्षे आपल्या या गावाला संधी दिलेली आहे आणि इतर गावांना पण संधी का नसू नये, किंवा आपल्या गावातल्या बरीच लोक इच्छुक असतात त्यांना पण संधी का नसू नये, अशी भावना निर्माण होत असते. आणि या भावनेच्या पोटी मी त्या ठिकाणी मीटिंग आयोजित केली आणि त्या मीटिंग मध्ये मी सांगितलं होतं, जे आपलं संघटन आहे ते संघटन टिकवण्यासाठी कोणालाही उमेदवारी मिळू द्या, जे आपल्या गावात वरच्या भागात मिळू द्या, गावात मिळू द्या, आणखीन कोणाला मिळू द्या. सागर सुद्धा त्या ठिकाणी इच्छुक होता, जितूदादा इच्छुक आहे, संदीप महाराज इच्छुक आहे, भूषण पवार इच्छुक. तर आज सुद्धा मी तुम्हाला खरं सांगतो, म्हणजे 27 तारीख काय लांब नाही आणि असं चुकीचं जर काय घडत असेल आणि आपल्याला जर त्या ह्याच्यात होणार असेल तर आपण 2 पावलं मागे घ्यायला तयार आहे. आज सुद्धा तुम्हाला सांगतो, म्हणजे चुकीचं काय घडू नाही एवढीच माझी या ठिकाणी अपेक्षा आहे. तो आहे, माझं चिन्ह धनुष्यबाण आहे आणि ज्या वेळेला जर ह्या आजच्या घडामोडीत काय ठरते काय मला माहित नाही, पण जर अटळ झालं तर आपला पहिला प्रचाराचा नारळ भैरोबाच्या नाथसाहेबांच्या मंदिरात त्या ठिकाणी पडायचा आहे. त्या ठिकाणी अशीच आपली उपस्थिती असेल आणि त्यावेळेला भागातून संपूर्ण भागातून त्या ठिकाणी लोक आणि ह्यात मोठी सभा घ्यायची, मोठी घ्यायची. आपण सुद्धा एवढी काय ताकद कमी नाही. प्रामुख्याने गेल्या 5-10 वर्षात केली, त्यासाठी तुम्हाला माणसांची कमी होऊन देत नाही. ती गोष्ट माझ्याकडे लागली. संजय साहेब इथे या ठिकाणी तिथं कुठलीही गोष्ट कमी पडणार नाही, तुम्हाला पाहिजे एवढी माणसं देतो. हा येणाऱ्या आहे काळात तुम्ही नक्की या संघर्षाला तोंड द्याल एवढी या नाथसाहेबाच्या ठिकाणी प्रार्थना करतो. मी 4.5 वर्ष ग्रामपंचायतीचा कारभार करत असताना जवळपास 4.5 कोटी रुपयाचा विकास निधी आम्ही गावात आणू शकलो. शासनाची अशी योजना शिल्लक नाही की ज्यातला आम्ही विकास निधी गावात आणला नाही. ग्रामपंचायतीला आम्ही जवळपास 1.25 कोटी रुपयाचा विकास निधी खर्च करून ग्रामपंचायत बांधली. मला वाटतं तुमच्यापैकी जवळपास सगळ्यांनीच ती फोटोत किंवा समोर येऊन बघितली असेल. श्रीकृष्ण बहुउद्देशीय सभागृह म्हणजे एक आम्ही लग्नासाठीचा हॉलच बांधलाय, तो 1.25 कोटी रुपयाचा बांधलाय. जिल्हा परिषदेचा सेस घ्या, विधानसभेच्या आमदारांचा घ्या, विधान परिषदेच्या आमदारांचा निधी घ्या, 25-15चा निधी घ्या, म्हणजे दलित वस्ती सुधार घ्या, डीपीडीसी घ्या, कुठलाच विकास निधी असा शिल्लक नाही की जो सुळशीमध्ये मागच्या 4.5 वर्षात आला नाही. हरेश्वर, आपण सर्वजण रात्रीच्या वेळी जर हरेश्वराकडे बघितलं तर तुम्हाला सर्वांना हरेश्वरची लाईट दिसत असेल. वन विभागाची परवानगी जवळपास 2.5 वर्ष रोज त्या फायलींचा पाठपुरावा करून आम्ही ती परवानगी आणली आणि जिल्हा नियोजन समितीमधून जवळपास 38 लाख रुपये निधी खर्च करून आम्ही तिथे खर्च केलेला आहे. अशाच पद्धतीनं स्मशानभूमी केलेली, अंतर्गत रस्ते, गावामध्ये सगळ्या एक्झिट पॉइंटला सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. जवळपास 4 ते 5 महत्वाच्या चोऱ्या ह्या ग्रामपंचायतीच्या असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून आम्हाला कव्हर झालेल्या आहेत. अशा पद्धतीने आम्ही ग्रामपंचायतीच्या पातळीवर काम करतोय. विभागीय बोलायचं झालं तर आपल्या विभागाचा जो सध्या सर्वांच्यासाठी अतिशय जवळचा प्रश्न मानला जातो तो म्हणजे पाणी. आणि या पाणी प्रश्नाच्या संदर्भात ज्या काही महत्वाच्या मीटिंग मंत्रालयात झाल्या त्या महत्वाच्या मीटिंगला सहभागी झालेला मी एक कार्यकर्ता आहे. आपल्याला मंजूर असणारं पाणी, त्या पाण्याची फेररचना, त्या पाण्याचं फेर वाटप आणि त्या पाण्यासाठी लागणाऱ्या पाईपलाईनची कामं, ह्या सर्व गोष्टी निर्णयात्मक ठरत असताना आम्ही त्या ठिकाणच्या मीटिंगला उपस्थित होतो. अशा भागासाठी गावासाठी आम्ही पूर्ण वेळ काम करणारे कार्यकर्ते, जशी तुमच्या गावातली तुमची पार्टी तशी आम्ही सुद्धा आमच्या गावामध्ये पूर्ण वेळ काम करतो. जवळपास 40 वर्ष माझे वडील राजकारणात आहेत. पहिल्यांदा आम्ही पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. तुम्ही कधी ऐकलंय का की सोळसकर कुटुंबातलं कोण निवडणुकीला उभे बाळासाहेब सोळसकरांच्या?
2 मार्केट कमिटीच्या निवडणुका जर सोडल्या 3 मार्केट कमिटीच्या, तर 40 वर्षात आम्हाला विभागीय पातळीवर काहीच नाही. परंतु तुमच्या प्रत्येकाला माहिती आहे की या भागात होणाऱ्या प्रत्येक लग्नात, समारंभात, सुखात, दुःखात, निवडणुकीत उमेदवार कोणी जरी असला तरी सगळ्यात पुढे होऊन जर कोण काम करतं तर बाळासाहेब सोळसकर करतात. अगदी 2012ची सतीश अण्णांची निवडणूक असू द्यात किंवा 2017ची मंगेशदादांची निवडणूक असू द्या, तुमच्या गावामधून झालेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये इमाने इतबारे काम कारण संभाजी भाऊंची निवडणूक असू द्या. मी आज सोनकेच्या ग्रामस्थांना एकच मागायला आलोय की ज्या वेळेस सोनकेच्या ग्रामस्थांना गावातील उमेदवार आहे त्या वेळेस 16+ करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आज उमेदवार तर आणायचे आहेच सतीश अण्णा, परंतु आज अण्णांच्या पॅनेलचा सदस्य म्हणून जेवढा माझा अधिकार आहे तेवढाच माझा अधिकार सोनकेच्या मतांवर आहे, कारण की आम्ही सोनकेच्या प्रत्येक उमेदवाराला 16+ करून दिलेले. त्याच्यामुळे आज आम्ही तुम्हाला मतं मागतो. अशा या परिस्थितीत उमेदवारी चालू आहेत, थोड्याशा घडामोडी घडत असतात राजकारणामध्ये, त्या सगळ्या चालू आहेत. परंतु आम्हाला तुम्ही पूर्ण पाठिंबा द्याल हा विश्वास देतो आणि इथून पुढे सुद्धा आपलं सोनकेचं आणि सोळशीचं हे प्रेम असंच वृद्धिंगत होत राहावं अशी अपेक्षा ठेवतो. आणि उमेदवारांच्या बद्दल सांगायचं तर आकाशक आम्ही साधारणतः गेले 5 वर्ष बघतोय तो ग्रामपंचायत कशी चालवतोय, काय करतोय, गावाला कसं एकत्रपणाने घेऊन जातोय, कुठल्या कामाचा पाठपुरावा करतोय. आणि हा तरुण सुशिक्षित कार्यकर्ता एक राजकारणात येतोय. त्याने सांगितलं की सोळशीचं योगदान जेवढं असेल तेवढंच योगदान सोनक्याचं असेल एवढं मी सांगेन तुम्हाला. इथं आम्ही कुठं कमी पडणार नाही, म्हणजे कुठं भागातली कुठली गाव कमी पडणार नाही. दुसरा विषय सतीश अण्णाच्या बाबतीत सांगायचं झालं, सतीश अण्णाला आपण 14ला संधी दिली होती, 12ला संधी दिली होती. अतिशय चांगलं काम केलं, भागामध्ये सर्व गावामध्ये विकासाची कामं केली, पक्षाचं चांगलं काम केलं आणि दुसऱ्यांना संधी मिळाली हे आपल्या गावाचं सौभाग्य म्हणायचं. आणि आपण सर्वांनी म्हणजे उमेदवार हे 2 नसण्यापेक्षा आम्ही सर्व उमेदवार आहोत. आम्हाला माझं मतदान मलाच करून घ्यायचं आहे. जे कोण बाहेर असतील, कुठं कोण असतील, आव्हानं तुमच्या पुढं फार मोठी आहेत. म्हणजे आव्हानं मी सांगेन की उद्या काय होणार आहे आज काय सांगता येणार नाही, पण आपल्याला मतदान करून आणणं प्रत्येक गावचं ही आपली जबाबदारी आहे. ह्या गळ्यात माळ घालावी आणि म्हणून हा उमेदवार सतीश अण्णा म्हणजेच बापू काका, सतीश अण्णा म्हणजे आपले केबी सर, सतीश अण्णा म्हणजेच वरपे, सतीश अण्णा म्हणजेच तुमचे हे विजय, सतीश अण्णा म्हणजे जालिंदर भाऊ, हिथं सतीश अण्णा म्हणजे पूर्ण गाव. आणि म्हणून आपण गाव तुम्हाला सांगतो, मला काल एक जणांनी सूत्र सांगितलं, तर गावात जर तुम्ही 85% जसं मागच्या वेळेस जसं मत घेतलं तर विजय हा तुमचाच आहे असं त्यांनी सांगितलं. 90% मी 85 मतं, 100 पैकी 85 मतं आपल्याला जर मिळाली तर येस आपल्याला कोरेगाव पासून आपण इकडे गुलाल फेकत येऊ का नाही बघा. बाकीचे पैसे फेकत येतील, आपण गुलाल फेकत येणार बरोबर. म्हणून माझा प्रत्येक माणसाशी, प्रत्येकाच्या हृदयाशी आम्ही जोडलेलं आहे आणि हे नातं आमचं असंच राहणार आहे. आपले जिल्हा परिषदचे उमेदवार या गावचे सुपुत्र सतीश अण्णा, पंचायत समितीचे दुसरे उमेदवार आकाश सोळसकर, आकाशची खून घड्याळ, सतीश अण्णांची खून धनुष्यबाण, कार्यकर्त्यांची फळी असणारं व्यक्तिमत्व आणि गाव पाठीशी आणि मोठं असणार असेल तर तुम्ही सतीश अण्णांचं नाव रामराजेंच्या कोटात घ्या. रामराजे अन्य दुसऱ्याला कोणाला देत असतील, मंगेशला देत असतील तरी आमचं काय म्हणणं. मंगेशला सुद्धा जिल्हा परिषदची मनापासूनची इच्छा होती, या समीकरणात मंगेशला सुद्धा उमेदवारीपासून वंचित राहू. आता घड्याळाला ही वरची जागा आल्यामुळं नितीन काका जे सुचवतील तोच उमेदवार येणार आणि योगायोगाने आमची गोळी बसली. त्यामुळे जितू इच्छुक होता तो रामराजे साहेबांच्या गटाचा, संदीप इच्छुक होता तो रामराजे साहेबांच्या गटाचा. आणि मग हे सगळ्यांना थांबवून आकाशची उमेदवारी आणि सतीश अण्णाची उमेदवारी, कुणीही गैरसमज करू नका की ह्या निवडणुकीत कुणीतरी ताणून, कुणाला तरी बदनाम करून किंवा कुणाला तरी डावलून ही उमेदवारी मुळीच नसेल. परंतु सतीश अण्णांनी सुद्धा 5 वर्षाच्या जिल्हा परिषदमध्ये सोनक्याचा विकास केलाच. परंतु तुम्हाला मी एक सांगतो की सोळशीच्या
जे रस्ते झाले अंतर्गत, मग दलित वस्तीतला असेल, मातंग वस्तीतला असेल, आमच्या आनंदराव बापूंच्या त्या सफरापासून खाली जाणार त्याचं सतीश अण्णांचं श्रेय. हे मान्य करा. ज्या कार्यकर्त्यांनी काम केलं त्याला कार्यकर्त्याला काम केलं म्हणलंच पाहिजे. सतीश अण्णांची 5 वर्षातल्या काळात जिल्हा परिषद मधनं आमदार फंडातनं जेवढी कामं करता आली त्यांनी केलेली. आता माझं आपल्याला कळकळीची विनंती आहे, हे दोन्ही उमेदवार तुम्हाला चांगले लाभलेले आहेत. सतीश अण्णाला जिल्हा परिषदचा पहिला 5 वर्षाचा अनुभव आहे. आकाश हा सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर मी त्याला UPSCला दिल्लीला ठेवला 5 वर्ष. 5 वर्षात तो एक परीक्षा दिली, एका मार्काने गेला. पुन्हा परीक्षा द्यायची वेळ आली आणि आम्ही मुंबई मार्केट कमिटीला उभं राहिलो. तो जरा राजकारणाच्या अंगात आहेच, प्रचाराला आला आणि प्रचारातनं करत 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 निकाल लागला आणि कोविड लागला. कोविडमुळे याला दिल्लीला जाता आलं नाही, इथं राहिला. ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आणि पोरांनी सगळ्या उमेदवारी ठरवली. मला सांगितलं की आमचा आकाश पाहिजे. आणि मग अजितदादांनी सुद्धा सांगितलं की चांगला एक अधिकारी झाला असता त्याला साहेब आपण इथनं मोकलो. पण एक चांगलं झालं की शेवट शिक्षण आणि अभ्यास हा कधी वाया जात नाही. सगळ्या गोष्टीला ही दोन्ही एक चांगली हुशार माणसं आपल्याला उमेदवार लाभलेत. तर ही सगळी 87 पासून मी अनेक मार्केट कमिटीच्या निवडणुका केल्या, सगळ्या निवडणुकीची मागणी आहे. आणि म्हणून संभाजीराजांच्या पंचायत समितीला मला मिळालेली उमेदवारी कॅन्सल झाली. संभाजी भवनला पंचायत समितीची उमेदवार, मी नाराज नाही झालो. मी हिरिरीनं संभाजी भवनचं काम. जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या टायमाला सतीश अण्णांच्या सुद्धा मी पंचायत समिती परत मागत होतो, मला दिली नाही. पण मी सतीश अण्णांचं काम त्यावेळेला मुंबई मार्केट कमिटीचा मी चेअरमन होतो. सरपंच झाला तर खुसखुस करतोय माणूस, आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या संस्थेचा मी चेअरमन होतो. पण सतीश अण्णांचा प्रचार मोटरसायकलवर फिरून केला आणि गाव टू गाव यशस्वी केलं. तीच परिस्थिती पुन्हा मंगेशदादाची निवडणूक ज्यावेळेला जिल्हा परिषदची झाली त्यावेळेला बंडा मंगेशदादा तो पिंपोड पंचायत समितीवाना सुळशीच्या होता आपल्या इकडे. ती निवडणूक अतिशय जिद्दीनं केली. आता गड्याचं नशीबच सिकंदरी, त्याला आपण काय करायचं. नको नको घ्या 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 आणि द्या द्या नाही नाही नाही, अशा परिस्थितीत हा गडी पुन्हा बसला. धनुष्यबाणाचं चिन्ह माणसापर्यंत पोचवून ही सगळ्यांनी त्या बटनावर पुढचं बटन दाबून या चिन्हातल्या उमेदवाराला विजय करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो.